नमस्कार, आई स्पेशल मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी खरंच खूप सकाळी सकाळी व्हिडिओ करते कारण खूप छान पाऊस पडतोय। घरात मके अवेलेबल होते आणि लास्ट जो मी मक्याची रेसिपी शेअर केलेली, व्हिडिओ शेअर केलेला तंदुरी मका, त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला। सो आय थॉट की आज एक अजून मक्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते। सो आज आपण करतोय क्रिस्पी कॉर्न भजी। तो व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा आणि मला खात्री आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडेल। तर म्हणून त्या आधीच व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आणि आता काही वेळ न घालवता व्हिडिओची सुरुवात करूया। सो इथे मी घेतलेत मक्याचे दाणे। आता यांना मी भिजवत ठेवते एकदम गरम पाण्यात आणि थोडंसं मीठ घालायचं। हे साधारण 10 मिनिट तरी आपल्याला असंच ठेवायचं। आता 10 मिनिट झाल्यावर तुम्ही बघू शकता कणसाला थोडासा छान पिवळासर कलर आलाय। आता आपल्याला हे पाण्यातून वेगळे करायचे। आता मी याला थोडंसं क्रश करते, त्यानंतर दोन्ही हातांनी दाबून ह्याच्यातलं पाणी पूर्णपणे वेगळं करायचं आणि एका वेगळ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करायचं। आता यात घालते मी उभा चिरलेला एक कांदा, चवीपुरतं मीठ, लाल तिखट। आता ह्यात तुम्ही धणे पावडर सुद्धा घालू शकता। मी थोडंसं चीज घालते, हे ऑप्शनल आहे। आता यात ऍड करूया 2 ते 3 चमचे बेसनचं पीठ आणि 1 ते 2 चमचे तांदळाचं पीठ। आता या सगळ्याला व्यवस्थित मिक्स करूया। पाण्याची गरज फार तर लागत नाही कारण कांद्याला सुद्धा पाणी सुटतं आणि आपले जे मके आहेत त्याला सुद्धा। जर वाटलंच तर थोडंसं पाणी आणि बेसनचं पीठ घाला आणि पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता आपल्या भजीचं मिक्सचर रेडी आहे। सो तेल तापवत ठेवूया एका बाजूला आणि लगेच गरमागरम भजी तळायला सुरुवात करूया। थोडंसं लो मीडियम फ्लेमवरच ह्याला तळा कारण मका तेलात उडण्याची शक्यता असते। सो बी केअरफुल। सो आपली क्रिस्पी कॉर्न भजी रेडी आहे। ती गरमागरम चहा सोबत सर्व करा आणि पावसाचा मनसोक्त आनंद घ्या। आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये, तोपर्यंत खात राहा।